नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा बोलतोय ते कोरोनाविषयी। परवा 2 दिवसापूर्वीच एक जवळचे नातेवाईक आहेत, त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा याचा पण रिपोर्ट त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला आहे। विषय फक्त माझ्या नातेवाईकांचा नाही, तर समाजामध्ये आज खूप गोंधळाचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणावर लोक पॉझिटिव्ह सापडत आहेत, काही लोक दवाखान्यात जात आहेत। दवाखान्यामध्ये जी मिळणारी ट्रीटमेंट आहे, मी म्हणतोय औषधाच्या रूपातली ट्रीटमेंट नाही, तर अवांतर जे इतर विषय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप गोंधळ आहे। बेड आहेत, बेड नाहीत, बेड सेट करून देतो असे म्हणणारे सुद्धा मेसेजेस 5-5, 6-6 लोकांचे मोबाईल नंबर येत आहेत की आम्ही तुम्हाला बेड उपलब्ध करून देतो। दुसरी गोष्ट, ज्यावेळी आम्ही पेशंट ॲडमिट करतोय, कदाचित ही माहिती फक्त माहिती असेल, पण स्थिती अशी आहे, खरोखर वास्तव आहे की बेड मिळण्यासाठी 5-50 हजार रुपये मागितले जात आहेत। दिवसाचे 8-10 हजार रुपये एका बेडची त्या ठिकाणी भाडं ठेवण्यात आलंय। आम्ही कुठं निघालोय? वास्तवता 8-10 हजार रुपये प्रमाणे 15 ते 20 दिवस पेशंट ॲडमिट असतो। 2.5 ते 2.25 लाख रुपये बिल होतं, आणि त्यावेळी मागं येताना मात्र आमच्या माणसाचा अंत्यसंस्कार 10, 15, 20 लोकांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या किंवा सरकारी त्या ठिकाणी त्याचा अंत्यसंस्कार केला जातो। आमच्या पदरी पडतं काय? हे वास्तव आहे। थोडंसं कळकळीनं बोलतोय मित्रांनो। आजपर्यंत आपण एक 10-20 व्हिडिओ केले, व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितले, लाईक केले, परंतु शेअर करताना आमची अजून सुद्धा बोटं त्या ठिकाणी काम करताना दिसत नाहीत। हे वास्तव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरातलं आहे। 2.5-3 लाख रुपये जाऊन सुद्धा माणूस हाती सापडत नाही। कोरोना व्हायरस आहे का? 100% आहे। आमच्या देशातले डॉक्टर, आमच्या देशातले प्रशासकीय अधिकारी, आमच्या देशातली पोलीस यंत्रणा, आमच्या देशातले सर्व राजकीय नेतृत्व अतिशय सुंदर काम करते, याच्याबद्दल अजिबात शंका नाही। कारण आजपर्यंत या लोकांनी जी देशाची सेवा दिली, म्हणून तर आज देशातली ह्या देश जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून त्या ठिकाणी काम करतोय। परंतु जर वास्तव बघितलं, या सगळ्यांच्या संघर्षाला कमी कोण पडते? तर आमचा जो जनता म्हणून जी आमची मानसिकता हवी, ती मानसिकता आमची कमी पडतोय। का आम्ही एवढे गळीत रात्र झालोय? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास आमच्याकडे आहे, महात्मा गांधींचा इतिहास आमच्याकडे आहे। आम्ही 10-10, 20-20, 50-50 दिवस अन्नत्याग केलेली माणसं आमच्या मातीमध्ये घडली। बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टा, मग त्या मुघलांच्याकडनं असतील, इंग्रजांच्याकडनं असतील, या सगळ्यातनं मार्ग काढत सुद्धा आम्ही आमची संस्कृती टिकवली। परंतु ज्यावेळी कोरोना व्हायरसला आम्ही तोंड देतोय, ते तोंड देत असताना कुठंतरी आयुर्वेद बाजूला ठेवलं गेले। असं का गेलं? असं का केलं गेलं याचं उत्तर मी देऊ शकत नाही, पण माणूस म्हणून आमच्या घराघरामध्ये आमच्या आयुर्वेदिक जे उपाययोजना आहेत त्या अजूनही आम्ही करू शकतो। मी स्वतः प्रोसेसिंग अँड फूड इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट आहे। मी आरोग्याचा डॉक्टर नाही, परंतु मी एक ठामपणे सांगू शकतो, आज वयाच्या 34मध्ये 14 वर्ष हॉस्टेलला राहून सुद्धा कधीही आजारी न पडता मी माझं मार्गक्रमण केलेलं आहे। आणि ते फक्त माझ्या भारतीय संस्कृतीच्या आयुर्वेदामधले जे उपाय आहेत, ते आयुर्वेदाचे उपाय वापरून मी या ठिकाणी इथपर्यंत आलोय। आणि तो माझा अनुभव सांगण्याचं किंवा तुमच्याशी शेअर करण्याचा अधिकार कुणी थांबवू शकत नाही। आमच्या स्वयंपाकघरामध्ये असणारी हळद असू दे, आलं असू दे, काळी मिरी असू दे किंवा सेंदो नमक असू दे, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये असणाऱ्या ज्या मेडिसिनल प्रॉपर्टी आहेत त्यांचा वापर आम्ही का करत नाही? जरा कुठं आम्हाला घशामध्ये खिचखिच आली, जरा कुठं आम्हाला तब्येतीला विकनेस वाटला की आम्हाला वाटते कोरोना झाला। कदाचित ते संक्रमण असेल सुद्धा, परंतु ICMR काय सांगते, वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स काय सांगतायत हे एकदा बघा।
टिकटॉक आम्ही इतकं शेअर केलं, नको त्या गोष्टी आम्ही लाखाच्या व्ह्यूमध्ये शेअर करतो, परंतु आज तुमच्या माझ्या जीवनाचा प्रश्न आलाय, तो शेअर करायला मात्र आपण घाबरतोय आणि मग लगेच आपण ॲडमिट होतोय. ॲडमिट व्हायला माझा विरोध नाही, परंतु 8 ते 10 हजार रुपये एका दिवसाचं बेडचं भाडं घेण्याची पद्धत आपण कुठनं काढली? एक बेड मिळवून देण्यासाठी 50,000 रुपये घेताना आम्हाला लाज वाटत नाही का? बरं, गेली 8 महिने झालं हा देश जवळजवळ लॉकडाऊनमध्ये आहे, लोकांच्या घरामध्ये खायचे वांदे आहेत, पण तुम्हाला 50,000 रुपये अतिरिक्त घेताना कशीच लाज वाटत नाही का? या सगळ्याचा विचार आपण करूया. महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाची अवस्था हीच झालती. जो विषाद योग आहे त्यामध्ये अर्जुन सगळा गलित गात्र झाला होता, काय करायचं सुचत नव्हतं. त्यावेळी श्रीकृष्णानं त्याला जी मानसिक साथ दिली, जे त्याच्यामध्ये एक आत्मिक आधार दिला, तो आज खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आज आपण एक सामान्य लोक आहोत, आपल्याकडे पैसा किती असणार आहे? गेली 7 ते 8 महिने झालं आपल्या सगळ्यांची कामं थांबलेली आहेत, आर्थिक उलाढाल पूर्ण थांबलेली आहे. अशा अवस्थेमध्ये इतकी मोठी रक्कम आपण कुठनं उभा करणार आहोत? आणि याच्यावर उपाय एकच आहे, तुम्ही चांगलं चिंतन करा, चांगलं वाचा. दुसरी गोष्ट, देव नाही देव नाही देव नाही हे म्हणण्यात इतकी वर्ष आपण घालवली, अजून सुद्धा आपण व्हॉट्सअपवरती मेसेज टाकतोय कोरोना आल्यापासून सगळे देव देवळात बसल्यात. पण मित्रांनो, एक सांगतो, या भारतीय संस्कृतीनं मूर्ती पूजा किंवा देवळातला देव हा फक्त निमित्त म्हणून धरला, आणि आज गरज आहे ती तुमच्या माझ्या मधला आतला देव प्रकट करण्याची. ते सामर्थ्य त्या ठिकाणी सद्गुरूंनी दिलं, ते सामर्थ्य गुरूंनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलं, पण तुमच्या माझ्या पुढं उदाहरणं फक्त ठेवली की ज्या चुकीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी अध्यात्म वापरलं, अध्यात्माचा बाजार केला, त्याच लोकांची उदाहरणं तुमच्या माझ्या पुढं दिली आणि आपल्या संस्कृतीविषयी आपल्या अध्यात्माविषयी नको इतकं वाईट आपल्या मनामध्ये पेरून ठेवलं. आज सुद्धा द सिक्रेट म्हणून एक रहस्य म्हणून एक जॉर्न बर्नानचं बुक आहे, त्याचं मराठी व्हर्जन पण आपल्या बाजारात मिळू शकतं, द सिक्रेट रहस्य. दुसरे एक पुस्तक आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, म्हणजे अंतर्मनाची ताकद. हे त्या ठिकाणी डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं एक पुस्तक आहे. आज ही बाजारामध्ये 100 ते 150 रुपयाला हे पुस्तकं मिळू शकतात. आपण लाखो रुपये फी भरू शकतो, आपण लाखो रुपये दवाखान्याचं बिल भरू शकतो, पण 100 ते 150 रुपयाचं पुस्तक विकत घेऊ शकत नाही. हे आपल्या अकलेचं दारिद्र्य आहे आणि यातनं आपल्याला आधी बाहेर पडावं लागेल. आणि ही जी दोन्ही पुस्तकं आहेत, या दोन्ही पुस्तकामध्ये अधिकाधिक जो दाखला दिलाय तो भगवद्गीतेमधला दिलाय, तो वेदामधला दिलाय, तो आपल्या संस्कृतीमधला दिलाय. आणि आमच्यातलीच काही लोक मात्र दंगा धोपा करत फिरतात, देव नाही, धर्म नाही, असं नाही, तसं नाही. पण ज्यावेळी माणसाची मानसिक ताकद, आत्मिक ताकद तयार करायची वेळ येते, त्यावेळी भारतीय संस्कृती जगामध्ये कामाला येईल. आज भारतामधलं जे आरोग्य विभाग आहे त्याच्यामध्ये होत असणारी जी कामं आहेत, ती यंत्रणा आहेत, याच्यावरती सुद्धा मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा. आज जी आपल्या घरामधली काही वयस्कर मंडळी आहेत, खरोखर यांच्यामध्ये चांगली ताकद आहे, चांगल्या प्रकारचा अजून धडपडण्याची ताकद आहे, कारण यांच्यामध्ये मीडिया नावाचं, यांच्यामध्ये मोबाईल नावाचा संसर्ग घुसलेला नाही. आज ज्या लोकांच्याकडे मोबाईल आहे, ज्यांच्याजवळ मीडिया मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांची बुद्धी मात्र एका वेगळ्या पद्धतीने चालते. एखादा माणूस ज्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह येतो आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथं जे घडणारं घटनाक्रम आहे घरामध्ये, तो किती विचित्र आहे याचा एकदा विचार करा. आणि त्यामुळं जे आता बरेच तुम्हाला सांगतो रिपोर्ट इतके आहेत, मी कुणाचे रिपोर्ट सांगू, WHO वेगळं म्हणतं, ICMR वेगळं म्हणतं, प्रशासन वेगळं म्हणतं. आणि अशा अवस्थामध्ये फक्त आता ऐकायची तयारी पाहिजे, ती अंतर्मनाची. तुमचा आत्मा काय सांगतो तोच तुम्हाला साथ देणार आहे. जर आपल्याला जगायचं असेल तर आपली ऊर्जा आपल्याला प्रकट करावीच लागेल, नाहीतर लाखो रुपये जाऊन सुद्धा आपल्या हाती आपल्या घरच्यांचं फक्त प्रेतच मिळणार आहे. अहो किती उपाय सांगितलेत. व्हायरस आहे तो 40 डिग्री सेल्सिअसला थोडासा वीक होऊन जातो, 60 डिग्री सेल्सिअसला तो थोडासा आणखी इनॅक्टिवेट होतो आणि 70 डिग्री सेल्सिअसला पूर्ण मरून जातो. दिवसातनं 3, 4, 5 वेळा वाफ घ्या, हे आपले काही डॉक्टर्स चांगले आहेत ते पहिल्यापासून सांगतायत. घरामध्ये काढा करा मसालेदार पदार्थांचा, तो काढा प्या, जी उष्ण पेय आहेत ती प्या, त्या ठिकाणी सूप प्या, ब्लॅक टी प्या, इतके सगळे उपाय आहेत. परंतु जरा घशात खवखव झाली
की आम्ही जातोय आणि टेस्ट करतोय. टेस्ट पण केली पाहिजे. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर जी लोक चांगली आहेत, ज्यांना डायबिटीज नाही, ज्या लोकांना BP नाही, त्या लोकांनी अजूनही आपल्या घरामधल्या ज्या रूम्स आहेत तिथं टॉयलेट बाथरूम जर अटॅच असेल तर त्या ठिकाणी थांबा. परंतु थांबल्यानंतर मला आता कोरोना झाला आणि मी संपणार ही जर डोक्यात भूमिका ठेवली तर विज्ञान सांगतं जसा तुमचा विचार असेल तशा प्रकारच्या पेशी तुमच्या शरीरामध्ये तयार होतात आणि त्या पेशी तुमच्या कोरोना वाढवणारे आहेत आणि तो जो विचार आहे तोच तुम्हाला मृत्यूपर्यंत नेणार आहे. आजची परिस्थिती समाजामधली हीच आहे. पुन्हा एकदा कळकळीने सांगतो, भारतीय आयुर्वेदावर विश्वास ठेवा. त्याचे जे उपाय आहेत, कोरोना असू दे नसू दे, टेस्ट केली असेल नसेल, पण हा जो काळ आहे तो जास्तीत जास्त आता आल्यावरती मी का बोलतोय, स्वतः मी आल्यावरती त्या ठिकाणी रिसर्च केलाय MTech मध्ये PhD मध्ये. जर तुम्ही एक आल्याचे 2 पीस घेतले आणि जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या घशामध्ये तुमच्या फुफ्फुसामध्ये कशा प्रकारची त्या ठिकाणी ऊर्जा तयार येते याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. गुळाचा वापर करा, काळी मिरीचा वापर करा, इतकं सांगून ठेवलंय. परंतु आम्हाला मात्र दवाखान्यात गेल्यानंतर लाखो रुपयाचं ज्यावेळी बिल फाडलं जातं त्याच वेळी योग्य वाटतं, तोपर्यंत आम्हाला बरं वाटत नाही. आणि मित्रांनो, जी लोक अशा प्रमाणे गेलेत ती आज डोक्याला हात लावून बसलेत. थोडंफार ऐका. अजून सुद्धा आपला जो मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे, पूजापाठ आहे, मी म्हणतो की संकटकाळी देव आठवतो हे 4 महिने तरी एवढं सगळं करा. आरती करा, पूजापाठ करा, घरामध्ये धूप अगरबत्ती जाळा, दिवा लावा. आता तुम्ही म्हणाल की सर पुन्हा एकदा सांगायला थाळ्या वाजवायला सांगतील का, तर तसं नाही येते. आज 1-2 दिवस थाळ्या वाजवून किंवा पूजा करून भागणार नाही. जेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जी तयार करता येईल, काही लोकांना ती रोमॅन्टिक गाणी म्हणून तयार होत असेल ती म्हणा, काही लोकांना बाजीराव शिंगमचा डायलॉग म्हणून देत असेल ते करा, पण तुम्हाला जे आवडेल ते बघा, वाचा आणि तशा प्रकारची ताकद स्वतःमध्ये तयार करा. आणि जरी इन्फेक्शन वाटलं तर टप्प्याटप्प्यानं जावा. आपल्याला कोरोना झालाय म्हणून गळी गात्र होऊ नका, हाकनाग आपण मरून जाऊ. भविष्य मला माझं पण माहीत नाही किंवा माझ्या कुटुंबाचं माहीत नाही किंवा कुणाचंच माहीत नाही, परंतु तरी सुद्धा जी अवस्था आज चाललेली आहे ती कुठं ना कुठं तरी आपल्या गळीत गात्र मानसिकतेमुळे झालेली आहे असं माझं ठाम मत झालं. किंवा माझे नातेवाईक 1-2 गेल्यानंतर त्यांची जी एकंदरीत परिस्थिती आहे, त्यांची मानसिकता काय आहे हे बघून हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार केला आहे. तर व्हिडिओ शेअर करताना कंजूसी करू नका. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत व्हिडिओ जाऊ दे. किंवा आपण इतर नको ते व्हिडिओ तर पाठवतोच, परंतु आजचा प्रसंग आपल्या जीवन मरणाचा प्रसंग आहे. पुन्हा एकदा या देशामधले, या राज्यामधले सर्व डॉक्टर्स, सर्व नर्स, सर्व प्रशासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सर्व राजकीय यंत्रणा यांनी हा देश आजपर्यंत जसा सांभाळलाय तसाच पुढे सांभाळावा. परंतु अधिकाधिक आपले जे डॉक्टर्स आहेत, जे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करावेत आणि आपापली जी लोक आहेत, आपापले जे पेशंट आहेत त्यांच्यापर्यंत असे सकारात्मक ऊर्जा तयार करणारे व्हिडिओ पाठवले तर अजून फरक पडू शकतो. आता तर लॉकडाऊन संपलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास चालू झालेला आहे, लोक इकडून तिकडून येत आहेत, जात आहेत. तेव्हा अशा वेळी फक्त आपला आत्मविश्वास आणि आपलं आत्मबल हाच आपला साथीदार आहे. इतर सर्व यंत्रणा त्या ठिकाणी ओपन झालेली आहे. त्यामुळं अधिकाधिक मानसिक ताकद राखा. कोरोनाचा योग्य अभ्यास करा. टेन्शन घेणारा अभ्यास नव्हे. किती मेले, किती ॲडमिट झाले, काय झालं ह्याच्यापेक्षा खूप चांगल्या तज्ञ लोकांचे व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत, फेसबुकवरती आहेत, ते व्यवस्थित बघा. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे लोक कोरोना ज्यांना झाला, जे पॉझिटिव्ह आले, ज्यांच्या घरी एखादं मयत झालं, त्यांना वेगळ्या प्रकारे वाईट टाकण्याचं, त्यांच्याकडे अजिबात न जाण्याचं अशा काही गोष्टी करू नका. कारण ज्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कामध्ये तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ येता किंवा ते अंतर तुमचं जवळजवळ 3-3.5 फुटापेक्षा कमी असेल त्याच वेळी संक्रमण होण्याची शक्यता दाट आहे. या सगळ्या टेक्निकल बाबी आता जाणून घ्या आणि आपल्या जवळची लोक आहेत त्यांना आधार द्यायचं काम करा. तरच आपण यातनं व्यवस्थित बाहेर पडू. अन्यथा जो डर गया वो मर गया
ही जी व्याख्या आहे ती पुन्हा एकदा आपल्या अनुभवाला येऊ शकते। अजून खूप काही आपण बोलू शकतो, परंतु माझी एक इच्छा आहे की जोपर्यंत ही अशी अवस्था आहे तोपर्यंत आपण आता कोरोनावरतीच थोडं बोलायचं। पुन्हा आणि भेटू। आत्ता जेवढं सांगितलं ते पुन्हा पुन्हा ऐका, आपल्या लोकांना परत परत मेसेजेस हे पाठवा आणि अधिकाधिक आत्मिक ऊर्जा तयार करा आणि या संकटातून आपण सगळ्यांनी बाहेर पडावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।